महिलांच्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघातून डावलण्यात आलेल्या मिताली राजनं बीसीसीआयला पाठवलेल्या पत्रात प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडल्जी आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर तोफ डागली आहे। बीसीसीआय मधली काही ताकदवान माणसं माझी कारकीर्द संपवण्यासाठी टपून बसली आहेत असा आरोप मितालीने या पत्रात केला। डायना एडल्जी यांनी आपल्या पदाचा माझ्या विरोधात वापर केला या शब्दात तिनं हल्ला चढवला। मिताली राजनं विश्वचषकाच्या साखळीत सातत्यानं धावांचा रतीब घातला, पण आयर्लंड विरुद्ध झालेल्या दुखापतीमुळे तिला ऑस्ट्रेलियासमोर विश्रांती देण्यात आली। मग मिताली राज तंदुरुस्त असूनही तिला उपांत्य फेरीच्या संघातून वगळण्यात आलं। मितालीच्या अनुपस्थितीत भारतीय महिलांना उपांत्य फेरीत इंग्लंडकडून लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली। भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं आयसीसीच्या T20 महिला फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप 5 मध्ये धडक मारली। उपकर्णधार स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी या क्रमवारीत कारकिर्दीतलं सर्वोत्तम स्थान राखलंय। वेस्ट इंडिजमधल्या T20 विश्वचषकात हरमनप्रीतनं ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीपाठोपाठ सर्वाधिक धावा पटकावल्या। या कामगिरीने तिला T20 महिला फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरं स्थान मिळवून दिलं। भारताची जेमिमा रॉड्रिग्ज या क्रमवारीत 6व्या, स्मृती मानधना 10व्या स्थानावर दाखल झाली आहे।